नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याच्या छोट्या फोडी करून त्याची मस्त अशी सरबरीत टेस्टी आमटी बनवून दाखवते। तर त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया। तर मी 2 वांगे घेतलेत आणि 1 कांदा घेतले। आता हे दोन्ही चिरून घेऊया। तर मी चिरून घेतले, तर वांग्याचे चांगले बारीक फोडी करून घेतलेत चिरून आणि कांदा पण चिरून घेतले। आता आपण साहित्य बघूया। तर मी वांग्याच्या फोडी धुवून घेतलेत, मी बारीक चिरलेला कांदा लागणार आहे, आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट, मसाल्याच्या डब्यातले साहित्य, शेंगाचं कूट, तेल लागणार आहे। गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला, तर त्यात तेल होतं फोडणीसाठी। तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया, जिरे टाकूया, चांगले तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया, तेलामध्ये चांगला लालसर असं भाजून घेऊया। कांदा भाजून झाल्यानंतर तर आपण चवीपुरतं सगळं टाकायचं, आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया, लाल तिखट, काळं तिखट, मीठ, हळद, शेंगाचं कूट टाकूया 2 चमचे। शेंगाचं कूट टाकले, चांगलं तेलामध्ये सगळं परतून घेऊया मसाला। लागेल बारीक मोठा गॅस करायचा, चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण वांग्याच्या बारीक चिरलेल्या फोडी त्यात टाकूया आणि ते चांगलं हलवून घेऊया। तर पूर्ण मसाला वांग्याला लागला पाहिजे। तर एका ठिकाणी गोळा करून तेल झाकूया आणि तिथं गरम पाणी एका पातेल्यात ठेवूया, म्हणजे चांगलं वाफवलं जाते मीडियम गॅसवर। त्यानंतर थोड्याने काढूया पातेलं, झाकण काढूया। तर मस्त असं तेल सुटले, चांगलं हलवून घेऊया। झाकल्यामुळे चांगलं वांगं वाफवलं जाते। आता ह्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकूया, आपल्याला जेवढी आमटी बनवायची तशी। तर पाणी ओतले गरम पाणी, आमटीला उकळी आली की मंदाच्या ह्याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं। तर मंदाच्या ह्याला शिजायला ठेवले मी। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, गरम मसाला टाकूया, त्यात गरम मसाला टाकते। तर मस्त अशी वांग्याची सरबत आमटी आपली शिजायला लागली। तर थोडं असं शिजायला ठेवायचं। तर शिजले का बघूया। तर वांगं ते शिजले का, वांगं शिजले तर तव्यामध्ये केलेली कुठली पण आमटी खायला एकदम मस्त लागते। तर वांग्याची आमटी तर तव्यामध्ये केली तर खायला एकदम मस्त लागते। तर तुम्ही अशा प्रकारे वांग्याची सरबत आमटी नक्की बनवून पहा, खायला एकदम मस्तच लागते। भाकरीवर, चपातीवर पण छान लागते आणि भातावर पण छान लागते। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।